नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं ऑन द टॉक्स या माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी पॉडकास्टमध्ये. आज आपल्यासोबत आहेत प्रणव पाटील सर, ज्यांनी वाचन, भटकंती, लिखाण आणि पिंपरी चिंचवडच्या ग्रामदैवतांचा इतिहास यावर अभ्यासपूर्ण काम केलं आहे. त्यांच्या अनुभवातून आणि विचारातून आपल्याला नवे दृष्टिकोन मिळतील आणि आपल्या मातीची ओळख अधिक घट्ट होईल. चला तर मग सुरू करूयात आजचा प्रेरणादायी प्रवास. नमस्कार सर, तुमचा परिचय जर तुम्ही प्रेक्षकांना सांगू शकाल तर छान होईल. नमस्कार, मी प्रणव पाटील. एक लोकसंस्कृती आणि इतिहास ह्या विषयाचा मी एक अभ्यासक आहे. गेली 7-8 वर्ष महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागामध्ये जाऊन वेगळ्या जाती जमाती आणि धर्मातल्या लोकांमध्ये राहून त्यांच्यावरती लिखाण करतो आहे. माझं मूळचं शिक्षण हे इतिहास आणि कायदा ह्या विषयातलं आहे. मास मीडिया आणि इंडॉलॉजी हे 2 डिप्लोमा पण त्याबरोबर मी केलेले आहेत आणि सातत्याने वेगळ्या वृत्तपत्रांमध्ये मासिकांमध्ये मी लिहितोय. सध्या माझं एक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. अशा प्रकारचे लिखाण गेली 7-8 वर्ष मी करतोय. तुमच्या या लिखाणाच्या प्रवासात तुम्हाला वाचनाची आवड कशी लागली हे तुम्ही एकदा सांगू शकाल? खरं तर वाचनाची आवड मला लहानपणापासूनच होती, कारण मी घरामध्ये सगळ्यात एकुलता एक मुलगा होतो. त्याच्यामुळे मित्र किंवा भावंड असं काही नव्हतं मला सुरुवातीच्या काळामध्ये. तर त्यामुळे काय म्हणूया की गोष्टी ऐकणं किंवा घरातल्या मोठ्या लोकांकडून कथा ऐकणं किंवा त्यांच्याकडून वाचून घेणं वेगळ्या गोष्टी, हे सतत मी लहानपणापासून करत आलोय. आणि त्यामुळे मला स्वतःलाही कथा सांगणे, इकडच्या तिकडच्या गोष्टी मिक्स करून स्वतःच काहीतरी बनवणे अशी आवड होती. त्यानंतर मी ज्ञानप्रबोधिनी शाळेमध्ये होतो निगडीच्या. तर तिथे वाचनाला पोषक असं वातावरण होतं, कारण त्या शाळेची लायब्ररी पण खूप छान आहे आणि त्या शाळेमध्ये कायम एक पुरस्कार दिला जायचा प्रत्येक वर्गामध्ये की त्या वर्षी जो मुलगा जास्तीत जास्त पुस्तकं वाचून त्यांचा परिचय लिहिल तर त्याला वाचनवीर म्हणून एक पुरस्कार दिला जायचा आणि दरवर्षी तो मला मिळायचा. आणि ते एक अट्रॅक्शन होतं की आपण सगळ्यात जास्त वाचलं पाहिजे आणि त्या पुस्तकांचं परीक्षण लिहिलं पाहिजे. आणि मग कथा, कविता हे सगळं वाचत असताना हळूहळू मग संशोधनात्मक लिखाणाकडे मी वळालो. आणि असं लक्षात आलं की तुम्ही जेवढं वाचाल तेवढं तुम्ही तुमच्या भोवतीच्या 4 चौघांमध्ये उठून दिसता, किंवा तुम्हाला जास्त माहिती असेल तर तुम्ही सगळीकडे प्रतिवाद करू शकता किंवा ठामपणे तुमच्या भूमिका मांडू शकता. त्यामुळे मी सातत्याने ठरवून खूप वाचन वाढवत नेलं आणि आता मग स्वतःच लिहायला हळूहळू सुरुवात केली आहे. मस्तच. आणि ह्यामध्ये तुम्ही इतकं सगळं साहित्य वाचले असतील, तर त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त कोणत्या साहित्याला प्राधान्य दिले आहे आजपर्यंत? मला असं वाटतं की प्रत्येक वाचकाची जी असते ती नेहमी टेस्ट बदलत जाते. सतत आपण एकसारखं वाचू शकत नाही. तर सुरुवात माझी जी झाली ती लहान कथांपासून झाली. त्यानंतर मी कादंबऱ्या वाचायला लागलो आणि हळूहळू ऐतिहासिक कादंबऱ्या वाचल्यानंतर मला असं वाटायला की मूळ संदर्भ वाचायला पाहिजे. त्याच्यामुळे मग मी संशोधनात्मक असलेली पुस्तकं वाचायला लागलो. त्यानंतर वैचारिक साहित्य वाचायला लागलो आणि हे वाचनाचं काय म्हणूया की आवड सातत्याने मेंटेन राहावी यासाठी मध्ये मध्ये मी कादंबऱ्या पण पुन्हा पुन्हा वाचत असतो. नवीन लोक काय लिहित आहेत किंवा परदेशी साहित्य जे अनुवादित झालेलं आहे ते काय महत्त्वाचं आहे. अलीकडच्या काळामध्ये जे काय म्हणूया की ज्या पुस्तकांना पुरस्कार दिले जातात, क्रिटिक्सकडून त्यांच्यावरती लिहिलं जातं, अशी पुस्तकं प्राधान्याने मी वाचतो. इतक्या सगळ्या साहित्य वाचून किंवा तुमची त्याच्यातली आवड बदलत गेली असून त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या आयुष्यामध्ये काही बदल आलेत? नक्कीच. खरं सांगायचं तर वाचनामुळे माणूस थोडा शांत होतो, कारण कुठल्याही गोष्टीवरती पटकन रिॲक्ट करत नाही जो माणूस सातत्याने वाचतो. कारण त्याला माहिती असतं की एखादी घटना घडण्यामागे किंवा जी परिस्थिती आहे त्याच्यामागे अनेक कारणं असू शकतात. तर वाचनामुळे शांत तर होतोच माणूस, त्याबरोबर थोडा विचारशील पण होतो आणि त्याबरोबर तो थोडासा काय म्हणूया की स्वतःही थोडंफार लिहायला सुरुवात करतो. आणि काय होतं की वाचनामुळे सतत तुम्ही जसं जसं वाचत जाता तसं तसं तुमच्या माहितीमध्ये ज्या प्रकारे भर पडत जाते त्याच्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये पण हळूहळू बदल होतो. म्हणजे मला अनेकदा लोक म्हणतात की तुझी भाषा थोडीशी पुस्तकी आहे, म्हणजे भाषेत पण फरक पडतो आपल्या.
तर भाषेपासून तुमच्या वागण्यापासून सगळ्या गोष्टींवरती वाचनाचा खूप प्रभाव पडतो. आजकाल सोशल मीडियामुळे वगैरे किंवा सगळ्या गोष्टी खूप डिस्ट्रॅक्शन्समुळे असं आलं आहे आजच्या तरुण पिढीमध्ये की वाचनाची आवड कमी होते. तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? खरं सांगायचं तर ह्याच्या दोन बाजू आहेत खरं तर. एक तर आपल्याला असं दिसतं की पूर्वीच्या तुलनेमध्ये खूप पुस्तकं पण पब्लिश होते. दुसरं एक असं झालेलं आहे की सोशल मीडियामुळे पुस्तकं ऑनलाईन विक्री पण त्याची खूप होते, किंवा नवीन कुठलं पुस्तक असेल तर ते महाराष्ट्रातल्या एखाद्या छोट्या ग्रामीण भागातल्या माणसाला पण लगेच कळते की नवीन पुस्तक कुठलं आलंय, त्याच्यावरती लोक काय लिहित आहेत किंवा काय त्याच्यावरती चर्चा चालू आहे, की जे आधीच्या काळामध्ये फक्त सिटीज पुरतं मर्यादित होतं किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागापुरतं ते मर्यादित होतं. मुंबई असेल, पुणे असेल, ह्या परिसरातच फक्त साहित्य व्यवहार सगळा मर्यादित होता. परंतु सोशल मीडियामुळे असं झालंय की नागपूर असेल, मराठवाडा असेल, त्या भागातून सुद्धा खूप मोठ्या संख्येने वाचक तयार झालेले आहेत. आणि दुसरं नक्कीच हे की सोशल मीडिया डिस्ट्रॅक्शन झालेलं आहे, कारण सोशल मीडियावरती तुम्ही ज्या प्रकारचं छोटं शॉर्ट फॉर्म्समधलं जे लिखाण वाचताना, त्यामुळे तुमचं मोठं लिखाण वाचायचा स्टॅमिना कमी झालेला आहे. त्याच्यामुळे मलाही ते जाणवलं सुरुवातीला की सोशल मीडियामुळे तुम्ही मोठी पुस्तकं अवॉइड झालेली आहेत आता. जेवढी छोटी पुस्तकं येतील तेवढी लोक पटकन वाचतात. 250-300 पानांची पुस्तकं तर लोक आता फार वाचत नाहीत. 100-150 आणि प्रकाशक सुद्धा आता छोट्या छोट्या पुस्तकांकडे वळायला लागलेत. इव्हन टॅबलेट फॉर्ममध्ये सुद्धा पुस्तकं पब्लिश होत आहेत. तर हा एक काय म्हणा की ड्रॉबॅक तर नक्कीच आहे. पण एवढं मात्र नक्की आहे की सोशल मीडियामुळे साहित्य व्यवहाराला थोडीशी चालना मिळाली. लोक घरात बसून पुस्तकं ऑर्डर देऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला पुस्तकाच्या दुकानातच जायला पाहिजे असं नाहीये. तुम्ही वाचनाकडून भटकंतीकडे कसे वळालात, ह्याचं एक थोडंसं सांगू शकाल? खरं तर भटकंतीची आवड मला आधीपासूनच होती. म्हणजे वाचन आणि भटकंती हे दोन्ही छंद होते माझे. परंतु वाचनामुळे असं व्हायचं की काय बघायला पाहिजे ह्याची पण माहिती मिळत गेली. प्रवास वर्णनं मी फार वाचली आणि त्या प्रवास वर्णनामुळे मला असं लक्षात आले की अभ्यासक कशा दृष्टीने प्रवास करतो, तिथं गेल्यानंतर काय काय गोष्टी पाहतो आणि काय गोष्टी शोधून तो त्यावरती लिहितो. त्यामुळे जेव्हा मला 2019 मध्ये राची ढेरे रिसर्च सेंटरची फेलोशिप मिळाली, त्यामध्ये मी काही ग्रामदेवतांचा अभ्यास सुरू केला. या ग्रामदेवतांच्या अभ्यासासाठी मला महाराष्ट्रभर फिरावं लागलं आणि या फिरण्यातून मला देवराया असतील, डोंगरदऱ्या असतील, घाटवाटा असतील, ह्या सगळीकडे ह्या देवांचा शोध घेताना फिरावं लागलं. आणि त्या फिरण्यातून एक प्रकारची काय म्हणूया की मला स्वतःला एक मजा यायला लागली. माहिती तर मिळत होती, नवीन माहिती मिळाली की थोडासा आनंद व्हायचा आणि आणखीन भटकायची आवड तयार झाली. त्यामुळे मग थोडंसं भटकंतीकडे मी डोळसपणाने बघायला सुरुवात केली. नुकतंच एक लोकसत्तामध्ये माझा एक लेख प्रकाशित झाला, तर त्यामध्ये मी असं लिहिलं होतं की पळणाऱ्याला एकच वाट असते पण शोधणाऱ्याला 1000 वाटा असतात. म्हणजे तुम्ही जेव्हा शोधत फिरता त्यावेळेस तुम्हाला अनेक गोष्टी त्या ठिकाणी दिसतात. त्यामुळे आता जेव्हा मी भटकंती करतो त्यावेळेस अनेक गोष्टी शोधत शोधत जातो मी. पण आपल्याकडे भटकंती हा विषय असा आहे ना की किल्ल्यावरती जाऊन आला म्हणजे भटकंती होती असं नाहीये. तुम्ही ती गोष्ट समजून घ्या, आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांशी बोला, तिथे काय माहिती मिळते ती बघा. मौखिक माहिती सुद्धा अतिशय महत्त्वाची असते. आणि ज्यावेळेस भटकंती करताना मला विदेशी लोक किंवा परदेशी लोक जी येतात, तर त्यांच्याशी भेटीगाठी झाल्यानंतर लक्षात आलं की ही लोक खूप अभ्यास करून एखाद्या ठिकाणी जातात. असंच एक मजा म्हणून फिरायला जाणं वेगळं असतं आणि एखाद्या ठिकाणाचा आधीच अभ्यास करून किंवा त्याची भौगोलिक परिस्थिती बघून त्या ठिकाणी भेट देणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे त्यांच्यामुळे सुद्धा मला एक वेगळी दिशा मिळाली की तुम्ही ज्या ठिकाणी आधी जाल तर त्या ठिकाणचा आधीच पूर्ण अभ्यास करा, म्हणजे तिथं गेल्यानंतर तुम्हाला नक्की काय शोधायचं हे लक्षात येईल. आणि तुम्हाला या सगळ्या भटकंतीमध्ये लक्षात राहिलेला प्रवास हा कोणता? नुकतंच मी एक खूप मोठा म्हणणार नाही पण एक बऱ्यापैकी एक मोठा प्रवास केला. त्याच्यामध्ये मी इथून पुण्यातून अगदी गोव्याच्या सीमेपर्यंत म्हणजे सावंतवाडीपर्यंत दुचाकीवरती प्रवास केला. तो पण मी एकट्याने केला. आणि ह्याचं विशेष म्हणजे मी एकदाही हॉटेलमध्ये राहिलो नाही आणि 9 दिवसांचा हा प्रवास होता. आणि या प्रवासामध्ये नुसतंच गाडीवरती फिरणं असं नव्हतं, तर मी ह्या प्रवासाची माझी थीम होती की डोंगराळ भागात जे डोंगरी धनगर राहतात तर त्यांच्यावरती मला अभ्यास करायचा होता.
आणि मध्ये जी कोकणातली जी मंदिरं येतील तर ती मंदिरं पण बघायची होती. तर त्यामुळे मी ह्या सगळ्या डोंगरदऱ्यांमधल्या लोकांच्या वाड्यां वस्त्यांवरती राहिलो, त्यांच्याबरोबर त्यांच्या घरात वावरलो. ते जे अन्न खातात त्या प्रकारचं अन्न मी खाऊन बघितलं. त्यानंतर त्यांच्याबरोबर दिवस रात्र गप्पा मारल्या. कारण मला माहित होतं की रिसर्च ही गोष्ट अशी नाही की तुम्ही हॉटेलमध्ये राहाल आणि ठराविक वेळेसाठी जाऊन तुम्ही त्यांची मुलाखत घेऊन माहिती लिहाल. जर तुम्हाला खरोखर रिसर्च करायचं तर तुम्हाला त्यांच्यामध्येच राहून बघितलं पाहिजे की ती लोक विचार कसे करतात. बरोबर. तर तो मी प्रवास सुरू केला. तर त्या प्रवासाचा पहिला टप्पा होता सातारा जिल्ह्यातला पाटण. तर तिथे सरडा वाघापूर नावाचं एक खूप उंचावरचं ठिकाण आहे की जे महाबळेश्वरपेक्षा पण हाईटला आहे. त्या ठिकाणच्या एका डोंगरवाडीमध्ये मी एका घरामध्ये राहिलो. तिथून नंतर दुसऱ्या दिवशी मी कोकणात उतरलो चिपळूणला एक 2-3 दिवस राहिलो. तिथून मग आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरलो. तिथून मग हळूहळू मी मग दक्षिण कोकणाकडे प्रवास करत कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी अशा परिसरात राहिलो. मग सावंतवाडीमधून मी कोल्हापूरला आलो आंबोली घाटातून. आंबोली घाटात एका धनगरवाडीवरती मी मुक्काम केला आणि तिथून मग कोल्हापूर आणि कोल्हापूर मार्गे पुणे असा तो माझा एकट्याचा प्रवास होता. आणि ह्या प्रवासामध्ये एकदाही मी हॉटेलमध्ये पण जेवलो नाहीये, लोकांकडेच जेवलोय. आणि हा खरं तर खूप लक्षात राहणारा प्रवास होता, कारण त्याचं नियोजन फक्त 4-5 दिवसांचं होतं, पण तो लांबत इतका लांबत गेला की 9 दिवसांचा झाला. आणि नंतर भीती वाटायला लागली की आता हेच आयुष्य होते की काय जिप्सी सारखं. तर थोडंसं आवर्त पण घ्यावं लागलं, पण ह्याच्यामध्ये खूप शिकायला मिळालं. ग्राउंड लेवलला लोक कशी राहतात, ते विचार कसे करतात, सध्या गावांची काय अवस्था आहे, रस्ते कसे आहेत, त्यानंतर प्रांतानुसार भाषा पण कशी बदलली जाते, त्यांच्यातलं काय म्हणूया की अन्न कसं बदलत जातं, त्यांच्या घरामधल्या पद्धती चालीरीती हे सगळं कसं बदलत जातं ह्याचं खूप बारकाईने निरीक्षण करायला मिळालं. त्यामुळे हा माझा खूप स्मरणात राहिलेला प्रवास आहे. म्हणजे तुम्ही त्या लोकांमध्येच राहून आणि त्यांच्याच वस्तीमध्ये राहून वगैरे हा प्रवास केला. सर, तुमचा जन्म हा पुण्यात झालेला आहे. तर पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोणत्या अशा जागा आहेत ज्या तुम्हाला असं वाटतात की इथे लोक गेलीच नाही आहेत किंवा लोकांना ह्या जागाच माहीत नाही आहेत? खरं तर पिंपरी चिंचवड आणि पुण्याला खूप मोठा इतिहास आहे, कारण हा सगळा शिवाजी महाराजांच्या काय म्हणूया की सुरुवातीच्या राज्याचा भाग होता. शिवाजी महाराज या सगळ्या परिसरातून लहानपणापासून फिरलेले आहेत आणि त्यामुळे ह्याला खूप मोठा एक ऐतिहासिक वारसा आहे. तर मला असं वाटतं की पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या लोकांनी सुद्धा पिंपरी चिंचवडवरती फारसा रिसर्च केलेला नाही किंवा कुठल्या गावामध्ये कुठल्या गोष्टीत हे फारसं पाहिलेलं नाही. ज्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये ही आत्ताची जी गावं समाविष्ट झाली त्या गावांना खूप एक समृद्ध परंपरा अशी होती. त्या गावांच्या यात्रा, जत्रा, इतिहास, स्थानिक कथा ह्या सगळ्या होत्या, पण त्या कुठेच डॉक्युमेंट केलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे मी माझ्या घराच्या आसपास जेव्हा फिरायला सुरुवात केली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आपण इतक्या लांब लांब फिरायला जातो, परदेशातही जातो, पण पिंपरी चिंचवड काय हेच आपल्याला माहीत नसतं. जर तुम्हाला तुमचं गाव माहीत नसेल, शहर माहीत नसेल, तर तुम्ही त्या शहरावरती प्रेम कसं करू शकणार? उदाहरणार्थ इथे खूप मोठ्या प्रमाणावरती बौद्ध भिक्षूंचा वावर होता, कारण बानेर सारख्या ठिकाणी लेण्या आहेत ज्या डोंगराच्या पोटामध्ये खोदलेल्या आहेत, त्या अनेक लोकांना माहिती नसतात. त्यानंतर पाषाणमध्ये एक सोमेश्वर मंदिर आहे, ते जिजाबाईंनी बांधलेलं आहे आणि तिथे खूप सुंदर वॉल पेंटिंग्स होते, पण ते काळाच्या ओघामध्ये नष्ट झाले लक्ष न दिल्यामुळे. त्यानंतर मोरया गोसावी हे आपलं चिंचवडचं आहे, ते मंदिर सगळे पाहतात, परंतु मोरया गोसावींचा जो वाडा आहे अजूनही त्याचा बराच भाग मूळ रूपामध्ये आहे. त्यानंतर चाफेकर बंधूंचा जो वाडा आहे तो फार लोकांना माहीत नाही. त्यानंतर किवळे नावाचं गाव आहे आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये, त्या किवळ्यामध्ये सरदार पेठ्यांचा खूप सुंदर वाडा आहे आणि त्या वाड्यामध्ये खूप शूटिंग्स झालेले आहेत हिंदी चित्रपटांचे, पण आपल्याला इथे राहून माहिती नाही. खूप सुंदर घाट आहे नदीचा, वाकड सारख्या ठिकाणी खूप चांगली मोठी यात्रा भरते. त्या यात्रेचा इतिहास लोकांना माहीत नसतो, पण बाहेरून लोक ती यात्रा बघायला येतात. भोसरी सारखं जे ठिकाण आहे की जे साधारण जवळपास त्या गावाला 3,500 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे, कारण ह्या गावामध्ये मेगॅलिथिक काळातले स्टोनहेंज सापडलेले आहेत. तर हा जो इतिहास आहे तो आपल्याला फारसा माहित नाही. इव्हन पिंपरी सारखं जे ठिकाण आहे की जिथे भारताची जेव्हा फाळणी झाली त्यावेळेस सिंधी कम्युनिटी खूप मोठ्या प्रमाणावरती इथे राहायला आली, त्या सिंधी लोकांचा खूप मोठा इतिहास आहे, तो सुद्धा आपल्या लोकांना फारसा माहीत नाही. त्याच्यामुळे
पिंपरी चिंचवडमध्ये खूप फिरण्यासारखे, प्रत्येक गावामधली ग्राममंदिरं जी आहेत, ग्रामदेवतांची जी मंदिरं आहेत, तर ती मंदिरं सुद्धा खूप इतिहासाचा वारसा घेऊन आहेत, तर तो पण आपण पाहिला पाहिजे. सर, तुम्हाला असं वाटतं का की भटकंती आणि आत्मचिंतन याच्यामध्ये काही संबंध आहे? नक्कीच मला असं वाटतं की जेव्हा एखादा माणूस भटकंती करतो, भटकंती म्हणजे पिकनिक नाही, आधीच सांगतो, जेव्हा तुम्ही ॲज अ ट्रॅव्हलर म्हणून सोलो ट्रॅव्हलिंग करता किंवा समूहाने सुद्धा आपण जेव्हा भटकंती करतो, जेव्हा आपण डोळसपणे सगळ्या जगाकडे बघतो, त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येते की तुमच्यापेक्षा पण खूप गरीब स्थितीमध्ये लोक राहतात, तुमच्यापेक्षा खडतर अवस्थेमध्ये ती लोक जगत आहेत, तुमच्यापेक्षा खूप अवघड परिस्थितीमध्ये सर्वाइव्ह करून ती लोक पुढे येण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर अशी पण काही ठिकाणी आहेत की तिथं अजून रस्ता पोचलेला नाही आहे, तिथं लाईट गेलेली नाही आहे, तरी पण लोक तिथं राहतात. तर त्यामुळे नक्कीच एक चिंतन मनामध्ये सुरू होतं की आपण जे जगतोय ते खूप सुखामध्ये जगतोय. आणि त्यातून मग असं एक लक्षात येतं की शहरी आयुष्य खूप साचेबद्ध आहे, की आपण आपल्या फक्त घरापुरता विचार करतो किंवा इव्हन आपल्या फक्त सोसायटीपुरतंच आपण विचार करतोय. आपण ह्या लोकांकडे सुद्धा बघितलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की लगेच त्यांच्यासाठी काहीतरी सोशल वर्क केलं पाहिजे, पण तुम्ही त्याच्यावरती किमान व्यक्त होऊ शकता, सोशल मीडियावरती लिहू शकता. आणि असं अलीकडे खूप वाढलेलं आहे की भटकंतीतून जे लोकांना दिसतं त्याच्यावरती लोक रिॲक्ट होत आहेत. पेपरमध्ये सुद्धा वर्तमानपत्रांमध्ये काही ब्लॉग्स असतात की त्याच्यामध्ये लोक लिहितात की भटकंतीमुळे त्यांना काय काय जाणवलं किंवा तिथे वेगळ्या घटना काही त्यांना पाहायला मिळाल्या का. आणि हळूहळू मला असं वाटतं की एक चिंतन जेव्हा चालू होतं त्यावेळेस तुमची पण एक स्वतःची मतं तयार होतात. कुठल्याही आयडियॉलॉजीमध्ये न अडकता तुम्ही एक नवीन स्वतंत्र आपला विचार मांडू शकता ठामपणे. आणि त्याला एक ग्राउंड रियालिटी असल्यामुळे तुम्ही ती वरचेवर नसतं आणि त्याच्यामध्ये सातत्याने तुम्ही जेवढी भटकंती कराल त्यामध्ये बदल पण होत जातो. आणि एक असं लक्षात येतं की आपण जे चिंतन करतोय तर त्या चिंतनामुळे तुमच्या लिखाणामध्ये पण बदल होतो, तुमच्या वागण्यामध्ये बदल होतो. आणि मग हळूहळू मग ते आपल्याला जरी जाणवलं नाही तरी आपल्या आजूबाजूच्या लोकांना मात्र ते जाणवतं की ह्याच्यामध्ये भटकंतीमुळे फरक पडलाय. मला असं नेहमीच वाटतं की तुम्ही जेव्हा एखाद्या भटकंतीवरती किंवा एखाद्या प्रवासाला जेव्हा निघता तर त्या प्रवासाच्या आधी तुम्ही जसे असताना तसे तुम्ही नंतर नसता, त्याच्यामध्ये खूप फरक पडलेला असतो. आणि तो आपल्याला लक्षात येत नाही, परंतु तो आपल्या आजूबाजूच्या लोकांना लक्षात येतं की हा प्रवासाच्या आधी अमुक अमुक असा होता, पण नंतर तो थोडा बदललाय. इव्हन भाषा पण बदलते आपली, आपण काही स्थानिक शब्द पण पटकन उचलतो आणि ते नकळत आपल्या बोलण्यामधून येत जातात आणि त्यातून आपल्या व्यक्तिमत्वाला पण वेगळा एक आकार मिळतो असं मला वाटतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की युरोप आणि अमेरिकेमध्ये एक अशी कन्सेप्ट आहे की तुम्ही शाळा आणि कॉलेज जेव्हा करता तेव्हा शाळेनंतर म्हणजे स्कूलिंग नंतर एक गॅप घेतात तिकडे आणि ती मुलं जगभर भटकायला जातात. ते पटकन कॉलेजला लगेच जॉईन होत नाहीत. तर तिथे एक अशी एक काय म्हणे की पद्धत आहे की तुम्ही थोडंसं फिरा, तुम्हाला काय शिकायचं आहे भविष्यामध्ये, तुम्हाला समाजामध्ये जाऊन काय काम करायचं आहे हे तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात येईल. आणि खूप मोठ्या प्रमाणात अशी परदेशी मुलं भारतामध्ये पण येतात आणि ते फिरून 1-2 वर्ष थोडं एक्सप्लोअर करतात आणि त्यानंतर मग ते कॉलेजला जातात. पण आपल्याकडे ही पद्धत नसल्यामुळे असं झालंय की 30 वर्षाच्या पण माणसाला माहित नसते की आजूबाजूला काय चाललंय. इव्हन 40व्या वर्षी आपल्याकडे लोक विचार करतात की मला आयुष्यात नक्की काय करायचं होतं. त्यामुळे हा जो गॅप आहे ना तो सगळ्या भटकंतीमुळे दूर होतो आणि तुम्ही लवकर मॅच्युअर होता असं मला वाटतं. एक क्लॅरिटी पण मिळते असं पण म्हणू शकतो. तुम्ही सर म्हणालात की भटकंतीमुळे तुमच्या लिखाणात पण फरक पडतो, तर तुमच्या लिखाणाच्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल की तुम्ही कधी लिखाण सुरू केलं आणि का सुरू केलं, आणि त्यातल्या त्यात की लिखाणामध्ये तुम्ही जास्त काय लिहायला म्हणजे तुम्हाला आवडतं? खरं तर लिखाणाला सुरुवात माझी शाळेपासून झाली, कारण आमच्या शाळेमध्ये मौन संवाद नावाचा एक प्रकार होता की तुम्ही एखाद्या ठिकाणी जेव्हा भटकायला जाता त्यावेळेस तुम्ही स्वतःबरोबरच एक संवाद साधायचा आणि तो जो संवाद साधलाय तो तुम्ही लिहायचा. मग तो संवाद तुम्ही झाडाशी करा, रस्त्याशी करा, कशाशीही करा, परंतु तो तुमच्या मनातल्या मनात करायचा आणि तो नंतर तुम्ही लिहून काढायचा. तर याच्यामुळे असं झालं की थोडंसं विचार करायची चालना मिळते. आणि त्यानंतर कविता स्पर्धा खूप होत्या आमच्या शाळेमध्ये, निबंध स्पर्धा होत्या आणि त्यांना बक्षिसं खूप अट्रॅक्टिव्ह असायची. त्याच्यामुळे असं वाटायचं की ह्या स्पर्धांमध्ये मला बक्षिसं मिळालीच पाहिजे.
आणि असं व्हायचं दरवर्षी की एखाद्या शाळेतल्या कार्यक्रमामध्ये सलग 3-4 बक्षिसं मला मिळायची. त्याच्यामुळे मला असं वाटायचं की आपण ही गोष्ट केलीच पाहिजे. त्यामुळे आपल्याला पण फार म्हणजे काय म्हणूया की अट्रॅक्शन मिळते लोकांकडून. तर हळूहळू मग तसं लिहित गेलो आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर मी SP कॉलेजला होतो, तर त्या SP कॉलेजचं दरवर्षी एक बुकलेट निघायचं परशुराम या नावाचं, आणि त्याच्यामध्ये जे कॉलेजमधले स्टुडंट्स खूप चांगले लिहितात तर त्याचं काय म्हणूया की एडिट करून त्याच्यामध्ये पब्लिश व्हायचं. सगळ्यांचं पब्लिश व्हायचं नाही. पहिल्या वर्षी माझं काहीच पब्लिश झालं नाही. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण जरा चांगलं लिहिलं पाहिजे, कसंही लिहिलं तर पब्लिश होत नाही. मग हळूहळू त्यात थोडी सुधारणा केली आणि 12वीला असताना माझं पहिल्यांदा त्यात पब्लिश झालं. फर्स्ट इयरला माझं मला माहीत नव्हतं, आमच्या सरांनी एका जर्नलला दिलं आर्टिकल आणि तिथे पब्लिश झालं. त्यानंतर ते आर्टिकल एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती गेलं आणि तिथून मग खूप लोक मला ओळखायला लागली. अजून पण मला त्या आर्टिकलवरून लोकांचे फोन येतात की हे आर्टिकल खूप छान आहे. त्याच्याखाली माझा नंबर होता, त्याच्यामुळे ते खूप पसरलं. आणि असं लक्षात आलं की तुमचे जे विचार आहेत ना, तर ते हळूहळू तुम्हाला व्यक्त करायला जमलं पाहिजे. तुम्ही मनातल्या मनात विचार करता पण तुम्हाला कागदावर लिहिता आलं पाहिजे. तर माझ्या असं लक्षात आलं की मी जसा विचार करतो ना तसं मला लिहिता नाही येते. मी विचार वेगळा करतो आणि लिहिता वेगळं येते. तर हळूहळू त्याच्यामध्ये मी प्रॅक्टिस करत करत तो बदल घडलेला आहे. आणि मला नेहमीच असं वाटतं की कुठलाही माणूस सुरुवातीला खूप चांगलं लिहित नाही, त्यासाठी प्रॅक्टिसच हवी. तुम्ही थोडं थोडं लिहित गेलं पाहिजे. छोटे लेख लिहिले पाहिजे, मोठे लेख लिहिले पाहिजे. आणि फक्त लिहून उपयोग नाही. ते ज्या लोकांना समजतं की ह्याच्यामध्ये काय हवं आहे किंवा ह्याच्यामध्ये ह्या गोष्टींची कमतरता आहे, हे त्यांच्याकडून समजून घेतलं पाहिजे की ह्याच्यामध्ये तुमची भाषा अवघड आहे का, किंवा तुम्ही लिहिताना कुठल्या चुका होतात आपल्यामध्ये. तर जर्नलिझमला गेल्यानंतर असं झालं की मी इंटर्नशिपला अनुभव मासिकामध्ये गेलो होतो. तर तिथे त्या मासिकाचा प्लस पॉईंट हा होता की ते सिलेक्टिव्ह जर्नलिस्टसाठी एक कार्यशाळा टाईप वर्षभर अभ्यास घेत होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी आमच्याकडून सराव करून घेतला खूप लिखाणाचा. आणि माझी जी भाषा आधी खूप अवघड होती, मी खूप मराठीतले अवघड अवघड शब्द वापरायचो, मोठी मोठी वाक्य लिहायचो. तर तिथे त्यांच्यामुळे असा एक फरक पडला की मी छोटी वाक्य लिहायला लागलो, लोकांना समजतील असेच शब्द वापरायला लागलो. त्याच्यामुळे असं लक्षात आलं की जरी तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खूप अवघड शब्द वापरले, संस्कृत प्रचूर भाषा वापरली, तर तुम्ही खूप भारी आहात, असं काही नसतं. तुमचं लिहिलेलं लोकांना कळतंय का, हे खूप महत्वाचं असतं त्याच्यामध्ये. आणि तुमचं इव्हन माझी एक गुजराती मैत्रिणी, ती माझं जेव्हा मराठी लेख वाचते तेव्हा तिला पटकन कळतं. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की मी माझी भाषा थोडी थोडी साधी केली. साधी म्हणजे लोकांना कळेल अशी जेव्हा केली त्यावेळेस माझ्या घरचे पण वाचायला लागले. याच्या आधी मला घरचे खोटं सांगायचं की तू खूप छान लिहितोयस म्हणून. जेव्हा मी म्हणजे साध्या छोट्या वाक्यांमध्ये लिहायला सुरुवात केली त्यावेळेस घरचे पण म्हणायला लागले की आम्ही आधी फक्त म्हणायचो की छान लिहितोयस, पण आता आम्ही वाचतोय तुझं. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारचं लिखाण करताना तुम्हाला खूप मोठा ऑडियन्स मिळतो आणि तुम्हाला जे म्हणायचे ते पटकन लोकांपर्यंत जातं. तर हा एक त्याच्यामध्ये बदल होत गेला. आणि दुसरा एक मी रिपोर्टाज प्रकारामध्ये लिहितो. तर तो प्रकार असा आहे की खरं तर माझं पिंड रिसर्चरच आहे, त्याच्यामुळे खूप रिसर्च ओरिएंटेड लिखाण करायचो मी की जे सर्वसामान्य माणसाला कळायचं नाही. परंतु रिपोर्टाज हा असा प्रकार आहे की तुम्ही त्याच्यामध्ये रिसर्च पण आणू शकता आणि लोकांच्या तोंडून साध्या भाषेमध्ये ते सांगू पण शकता. म्हणजे त्याचं काय म्हणू की कंबायनेशन करू शकता तुम्ही त्यामध्ये. आणि एक प्रकारे वर्णन असल्यामुळे लोकांना पण इंटरेस्टिंग वाटतं रिपोर्टाज वाचायला, की साधी भाषा असते, लोकांच्या तोंडून पण आपल्याला संवाद ऐकता येतात. तर याच्यामुळे असं होतं की हा फॉर्म जो आहे तो खूप मला आवडला आणि त्याच्यामध्ये मी एक जवळपास 10-12 मोठे आर्टिकल्स लिहिले. म्हणजे साधारण एक आर्टिकल 10 पानाचं असेल. तरी पण कुणी मला असं म्हटलं नाही की आम्हाला असं वाटलं नाही की खूप मोठं आर्टिकल आहे, ते वाचत राहावं असं वाटलं. याच्या आधी मी एक पान जरी लिहिलं तरी लोक वाचायचे नाहीत. तर हा तो माझ्या लिखाणामधला पण एक बदल हळूहळू होत गेला. असं म्हणतात ना की भाषा सोपी असली की ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. आणि ह्याबद्दल तुम्हाला जी काय प्रेरणा मिळाली लिखाणाची तर ती कुठून मिळाली? खरं सांगायचं तर मी जेव्हा इंटर्नशिप करत होतो, माझं जेव्हा जर्नलिझम सुरू होतं, तर त्यावेळेस पुण्यामध्ये एक पुण्यभूषण नावाचा एक दिवाळी अंक निघतो जो अनुभव मासिकच काढतं. त्याचं कोऑर्डिनेशन तेच करतात.
तर त्या अंकासाठी त्याचे जे संपादक होते सुहास कुलकर्णी सर, तर त्यांनी मला सांगितलं की तू एका विषयावरती आम्हाला मोठा लेख दे. तर मी तसा लेख लिहून दिला आणि तो लिहिल्यानंतर मला असं वाटलं की मला काय गरज आहे परत तो लेख वाचायची किंवा एडिट करायची, मी लिहितो ते चांगलंच लिहितो असं वाटायचं. तर त्यांनी मला फोन करून सांगितलं की तुझा लेख खूप वाईट झालाय, तो काहीच कळत नाही आम्हाला. तर मला त्या दिवशी झोप नाही लागली. मी विचार केला की याच्या आधी माझे जवळपास 30-40 आर्टिकल पेपरमधून पब्लिश झालेले आहेत आणि अनेक ठिकाणी मी लिहिले, पण मला कधीच अशी रिॲक्शन नव्हती की तुझं आम्हाला काहीच कळत नाही. तर मला 2-3 दिवस झोपच लागली नाही की असं कसं होऊ शकतं की मी तर किती चांगलं लिहिलेलं आहे आणि हे असं कसं म्हणतात की आम्हाला हे आर्टिकल आवडलं नाही आहे म्हणून. मग मला थोडं वाईट वाटलं आणि नंतर मग परंतु सरांनी काय केलं होतं की माझ्या पूर्ण आर्टिकलवरती थोडंफार काम केलं होतं. त्यांनी सगळीकडे असं लिहून ठेवलं होतं आर्टिकलमध्ये की हा शब्द कळत नाही आहे, ही माहिती रिपीट झाली. आणि मग माझ्या लक्षात आलं की मी लिहिताना माझं असं होतं की मी खूप विषय मिक्स करतो. जो मूळ विषय जो असतो ना, तुम्हाला ज्या विषयीच लिहायचं असतं त्या विषयाला धरून मी खूप माहिती गोळा करून लिहितो आणि मूळ विषय बाजूलाच राहतो. तर हे त्यांच्याकडून समजल्यानंतर मी त्याच्यामध्ये खूप बदल केला. ते आर्टिकल मला जवळपास 10 पानांचं आर्टिकल मला 3 वेळा परत लिहावं लागलं. बापरे. त्यात पण खूप बदल करावे लागले. आणि असं एक 7-8 आर्टिकल बाबतीत तसंच झालं. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की एखादं आर्टिकल लिहिल्यानंतर तुम्ही परत वाचलं पाहिजे शांतपणे आणि विचार केला पाहिजे की हे लोकांना कळतंय का, ह्याची भाषा कशी आहे, ह्यातले कुठले अवघड शब्द बदलले पाहिजेत, कुठली माहिती गरजेची नाही ती काढता पण आली पाहिजे. आणि एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंटकडे जेव्हा तुम्ही जाता लिहिताना तर त्याच्यामध्ये काहीतरी कनेक्शन पण पाहिजे. असं नाही पाहिजे की मध्येच वेगळंच आहे, वेगळीच माहिती आली, असं पण झालं नाही पाहिजे. तर ती एक प्रेरणा मिळाली तिथून आणि त्यानंतर बदल होत गेला. आणि त्याच सरांनी मला 1 वर्षानंतर सांगितलं की तुझं पहिल्यांदा लिहिलेलं आर्टिकल आणि आत्ताच लिहिलेलं आर्टिकल वाटतच नाही की ते तू लिहिलेलं आहेस. असं वाटतं की ते वेगळ्या माणसाने लिहिले, हे वेगळ्या माणसाने लिहिले, असं इतका त्याच्यामध्ये फरक पडला आहे. सर, तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये पण खूप संशोधन केलं आहे, तर त्याबद्दलचा इतिहास आणि तुम्ही ग्रामदैवत ह्यांच्यावर पण संशोधन केलं आहे, तर तुम्ही इथल्या संशोधनावरती काय सांगू शकाल की काय काय तुम्हाला त्याच्यातून मिळालं? खरं सांगायचं तर मी पिंपरी चिंचवडमधल्या 2 ग्रामदेवतांवरती रिसर्च करत होतो. एक जे ग्रामदेवता आहे त्याचं नाव आहे म्हातोबा आणि दुसरं जे ग्रामदेवता आहे ते आहे बापदेव, की ज्याला बापूजी बुवा पण म्हणतात. तर हे मी ज्या ठिकाणी राहतो वाकड त्या गावचं ते ग्रामदैवत आहे. आणि ते ग्रामदैवत पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आहे. कोथरूडचं ते ग्रामदैवत आहे, त्याच्यानंतर ताथोड्यामध्ये ग्रामदैवत म्हणून म्हातोबा आहे, त्याच्यानंतर बापूजी बुवा जो आहे तो थेरगावचा ग्रामदैवत आहे. इव्हन बापूजी बुवा भोसरी आणि मोशीच्या मध्ये पण एक त्याचं मंदिर आहे, भोसरीमध्ये पण एक मंदिर आहे त्याचं, त्यानंतर चिंचवड गावामध्ये त्याचं मंदिर आहे, निगडीमध्ये त्याचं मंदिर आहे. तर मला हे कुठला देव आहे हा आणि असं का नाव पडलं त्याला असं मला वाटायचं. आणि वाकड आणि हिंजवडीचा जो ग्रामदेव तो म्हातोबाच आहे. तर त्या दैवताचं मला खूप अट्रॅक्शन होतं, कारण त्याला बगाड प्रथा आहे. जसं म्हणजे अगवयारच्या चित्रपटामध्ये जसं दाखवलंय की एखाद्या माणसाला बैलगाडी असते आणि असं लटकून आणतात. तर ही प्रथा कशी आली आहे किंवा त्या दैवताबद्दल अनेक कथा पण होत्या. तर हे सगळं शोधताना पिंपरी चिंचवडमध्ये खूप जुन्या लोकांबरोबर बोलायचा प्रसंग आला. मंदिरांमध्ये गेलो, काही त्याचे आर्टिकल्स पण मिळाले आणि असं लक्षात आलं की खूप माहिती अनपब्लिश पण आहे. तर असं करतानाच मला म्हातोबा मंदिराच्या बाहेर एक दगड होता, ज्या दगडावरती लोक नारळ फोडायचे आणि त्याच्यावरती काहीतरी लिहिलेलं होतं आणि ते कोणालाच वाचता येत नव्हतं नीट. त्याच्यामुळे कुणी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. त्याला एक ऑइल पेंटचा कलर दिला होता आणि ते तसंच पडलेलं होतं. तर सगळ्यांना माहित होतं काहीतरी हे लिहिलेलं आहे, जुन्या मंदिराचा काहीतरी दगड आहे. मग मी थोडंसं जेव्हा रिसर्चमध्ये आलो त्यावेळेस मला ह्या सगळ्या गोष्टींचं महत्त्व पडलं की बाबा ह्याला शिलालेख म्हणतात. तो शिलालेख खूप महत्त्वाचा असतो कारण ती फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन असते. मग तो मी वाचला शिलालेख. तो साधारणतः 16 ओळींचा शिलालेख होता आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ते मंदिर बांधायला सुरुवात झाली आणि संभाजी महाराजांच्या काळामध्ये ते मंदिर पूर्ण झालं, त्याची माहिती सांगणारा तो शिलालेख होता. आणि म्हणजे हजारो लोक किंवा लाखो लोक दरवर्षी त्या दगडाच्या समोरून जातात आणि नारळ फोडतात, पण कोणालाच
त्याचं कौतुक नव्हतं. पण ते वाचल्यानंतर सगळी लोक तिथे यायला लागली, मीडिया जमा झाला की असं असं शिलालेख वाकडमध्ये सापडलाय. मग त्यातून मला असं वाटलं की आता थोडं आपण लिहायला पाहिजे, आपण जे शोधतोय तसं. तर तसंच मी सकाळ पेपर बरोबर एक सिरीज केली होती. त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडमधल्या 5 गावांवरती आम्ही व्हिडिओ आणि लेख अशा प्रकारे माहिती गोळा केली. आणि भोसरीमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणावरती मेगालिथिक काळातले काय म्हणू की अवशेष आहेत की जे साधारणतः 3,500 ते 2,500 वर्षांपूर्वीचे आहेत. आणि त्याच्यावरती डेक्कन कॉलेजच्या डॉक्टर सांखले यांचं एक आर्टिकल पण पब्लिश होतं की म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे जे काय म्हणू की मेगालिथिक काळातले जे रिमेन्स मिळालेले आहेत त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये भोसरीमध्ये ते मिळालेले, भोसरी आणि मोशीमध्ये पण काही ठिकाणी आहे. तर ते मला इतकं आश्चर्य वाटलं की आपल्या घराच्या जवळ हजारो वर्षांपूर्वीची साईट आहे आणि आपल्याला ती माहीत नाहीये. तर मग त्या प्रकारे मी मग शोधायला सुरुवात केली, लिहायला सुरुवात केली. आणि नंतर लक्षात आले की लोकांना पण माहिती आहे की काहीतरी हे जुनं आहे वगैरे, पण लोकांना त्याचा काळ माहिती नाही, ते नक्की काय आहे ते माहिती नाही. जुन्या जुन्या मूर्ती आहेत, मंदिरं आहेत पिंपरी चिंचवडमध्ये. मग हळूहळू त्याच्यावरती लिहायला सुरुवात केली आणि लक्षात आलं की ह्या सगळ्या परिसराला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे आणि एक मोठ्या ट्रेड रूटवरती पिंपरी चिंचवड वसलेला आहे. म्हणजे जर आपण भोसरी गावाचा जर विचार केला तर चाकणपासून जुन्नरला एक ट्रेड रूट जातो, जो एन्शंट इंडियातला एक महत्त्वाचा ट्रेड रूट होता. त्यामुळे जुन्नरला खूप मोठ्या केव्ज आहेत, बुद्धी साईट आहे, त्यानंतर कारले भाज्या लेणे आहेत, त्या पण एक एन्शंट ट्रेड रूट होता तो. त्यामुळे ह्या सगळ्या परिसरातून ट्रेड होत होता आणि त्याचे काही अवशेष मिळतात आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये. आणि पिंपरी चिंचवडचा इतिहास हा कोणत्या काळापासून सुरू झाला असं वाटतं तुम्हाला किंवा तुमच्या पिंपरी चिंचवडच्या सगळ्यात इतिहासातला प्राचीन जो धागा जो आहे तो भोसरी गावातच आहे. आता मेगालिथिक काळातले स्टोनहेंज किंवा डोलमेन असे सापडलेले आहेत भोसरीमध्ये. तर डोलमेन म्हणजे काय की प्राचीन काळामध्ये म्हणजे साधारण 3,500 वर्षांपूर्वी जेव्हा लोक इथून प्रवास करायचे तर काही अशा साईट्स होते की जिथं पूर्वी अशी प्रथा होती की माणसाला पुरायचं, जाळत नव्हते किंवा जाळल्यानंतर त्याचे ज्या अस्थी वगैरे असतील तर ते पुरत होते. तर ते पुरताना ते काय करायचे की ते कुणी जनावरांनी येऊन ते नष्ट करू नये किंवा तिथं उकरून काय करू नये म्हणून ते काय करायचे की त्याच्या भोवतीने गोल दगड मांडले जायचे, मोठे मोठ्या शिळा असायच्या की एका माणसाला किंवा 10 माणसांना सुद्धा हलवणं आज अवघड आहे. अशा मोठे दगड गोल सर्कल करून ते तिथे तसं बनवलं जायची किंवा 2 मोठे दगड आणि त्याच्यावरती आडवा दगड असं ठेवलं जायचं. हे भोसरीमध्ये आहे, ती साईड भोसरीमध्ये आहे. दुसरं आपल्याला असं दिसतं की भोसरी गावाला एक तटभिंत पण होती. तर ती तटभिंत लॉकडाऊन मध्ये पडली. त्याच्या आधी ह्या गावाला एक वेस होती, त्याचा पण तो एक इतिहास आहे. त्यानंतर जे चिंचवडचं जे मोरया गोसावी मंदिर आहे ते शिवाजी महाराजांच्या काळापासून त्याला इतिहास आहे. त्यानंतर किवळे गावातलं जो वाडा आहे सरदार पेठ्यांचा त्याला पण मोठा इतिहास आहे. तर साधारण 3,500 वर्ष ते ब्रिटिश काळातलं जे चाफेकर बंधूंचं जे कार्य आहे ब्रिटिशांच्या विरोधातलं तिथपर्यंत पिंपरी चिंचवडला खूप मोठा इतिहास आहे. इव्हन भारताच्या फाळणीनंतर आलेले सिंधी बांधव असतील तसा तो एक समृद्ध इतिहास आहे. आणि पिंपरी चिंचवडच्या व्यतिरिक्त अजून कोणते ग्रामदैवत हे विशेष महत्त्वाचे आहेत? मला असं वाटतं की ग्रामदैवत असं नाव घेतल्यावरती पटकन आपल्याला कोल्हापूर किंवा कोकणातील ग्रामदैवत आपण बघितलेलं असतं कुठल्याना चित्रपटामध्ये. तर मला असं वाटतं की कोकणातली जी ग्रामदैवत आहेत ना त्या प्रत्येक गावातल्या ग्रामदैवताला काहीतरी इतिहास आहे आणि कथा आहे आणि त्या लोकांनी ते खूप जपून ठेवलेले आहे आणि ते मूळ परंपरेपर्यंत आपल्याला नेता येतं ती सगळी माहिती जर आपण गोळा केली तर. आणि असं लक्षात येतं की कोकणातल्या ज्या ग्रामदेवतांची मंदिरं आहेत ना तर ती मूळ फॉर्ममध्येच आहेत. जसं पिंपरी चिंचवडमध्ये डेव्हलपमेंटच्या नावाखाली जुनी मंदिरं पाडून नवीन सिमेंटची मंदिरं बांधलेली आहेत, तसं कोकणामध्ये फार क्वचित आहे की जुन्या मंदिराचं जीर्णोद्धार व्यवस्थित करतात, ते मूळ मंदिर तसंच ठेवतात किंवा आजूबाजूला थोडंसं बांधकाम करतात. त्यामुळे कोकणातल्या ग्रामदेवतांची मंदिरं बघायला खूप मजा येते कारण ती अजून पण कौलाची असतात, मोठी असतात, जुन्या लाकडी बांधकाम असतं, त्याच्यावरती कोरीव काम असतं, दगडी पण आहेत तशी. तर मला असं वाटतं की कोकणातली ग्रामदैवत फार इंटरेस्टिंग आहेत, त्यांच्या कथा आहेत, यात्रा त्यांच्या खूप इंटरेस्टिंग असतात आणि त्यासाठी पूर्ण कोकणी माणूस जमा होतो आणि त्या उत्सवामध्ये भाग पण घेतो.
तसं पिंपरी चिंचवडचं असं झालं की इव्हेंट टाईप यात्रा सगळ्या झालेल्या आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये देवराया पण खूप मोठ्या प्रमाणात. देवराया म्हणजे ग्रामदेवताच्या मंदिराभोवती जंगल असायचं. ते छोटंच जंगल असायचं, परंतु त्या जंगलाला कोणी हात लावत नसायचं. त्या जंगलाचा एक नियम असायचा की तुम्ही चप्पल घालून त्या जंगलात जायचं नाही, तिथून काय बाहेर आणायचं नाही किंवा घेऊन जायचं नाही. अशा प्रकारची जंगलं नष्ट झालेत जी होती पिंपरी चिंचवडमध्ये. त्या देवरायांचे काही अवशेष मिळतात आपल्याला. एक किवळे गावामध्ये देवराई आहे, पण ती देवराई हेच त्या लोकांना माहिती नाही. असं पण बरंच आहे या ठिकाणी. नव्या पिढीला या बाबतीत माहीत नाही आहे की आपल्याच गावामध्ये किंवा आपल्याच शहरामध्ये प्राचीन गोष्टी आहेत वगैरे. तर या बाबतीत तुम्ही काय सांगाल की या बाबतीत आपण कसं जागरूक करू शकतो नव्या पिढीला? खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये पूर्वी हा प्रकार होता, एक हेरिटेज डिपार्टमेंट होतं आणि त्या डिपार्टमेंटनी काही पुस्तिका पण काढलेल्या होत्या की त्याच्यामध्ये जुन्या मंदिरांचे फोटो, त्या गावांची थोडक्यात माहिती अशी होती. परंतु ते डिपार्टमेंट नंतर बंद झालं. तर त्याच्यावरती एक उपाय म्हणून आम्ही एक काढलं होतं, म्हणजे मी स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन एक हेरिटेज वॉक आम्ही अरेंज केले होते की पिंपरी चिंचवडमधल्या ज्या वेगळ्या साईट्स आहेत तर तिथे तुम्ही एक तारीख ठरवायची आणि तिथे सकाळी भेटायचं आणि मग मी त्यांना माहिती सांगणार, ती सगळी साईट फिरून दाखवणार. अशा प्रकारचे हेरिटेज वॉक्स आम्ही ठेवले होते. तर त्यातून लक्षात आलं की लोकांना खूप इंटरेस्ट असतो की आपल्या अवतीभोवती मंदिर आहे किंवा आपल्या गावामध्येच काहीतरी आहे, तर त्याची माहिती जाणून घ्यायची. तर हेरिटेज वॉक्स जे आहेत ना, तर ते खूप मोठ्या प्रमाणावरती पिंपरी चिंचवडमध्ये जर घेतले तर त्याच्यातून प्रिझर्वेशन खूप वाढेल. कारण शेवटी प्रिझर्वेशन कोण करतं किंवा त्याचं संरक्षण कोण करतं, तर हे स्थानिक लोकच करतात. तर त्यांनाच त्या गोष्टीची माहिती नसेल तर ते करू शकणार नाहीत. म्हणून वेगवेगळे लोक त्या माध्यमातून तयार करणं आणि ते पण नंतर हेरिटेज वॉक्स घेतील, अशा प्रकारे जर नियोजन केलं तर पिंपरी चिंचवडचा जो इतिहास आहे तर तो लिहिला पण जाईल. कारण माझा एक अनुभव असा आहे की आम्ही बानेरमध्ये एक हेरिटेज वॉक घेतला होता आणि एक शाळेतली मुलगी आली होती. तर तिने त्या हेरिटेज वॉकमध्ये जे पाहिलं आणि मी जी माहिती सांगितली त्यानंतर ब्लॉग लिहिला होता. त्या ब्लॉगमुळे असं झालं की बऱ्याच लोकांना ती माहिती कळाली. म्हणजे जर तुम्ही हेरिटेज वॉक घेतला तर काय होतं की लोक अनेक लोकांना सांगतात, मग त्यातून ती माहिती वाढत जाते. कुणीतरी आर्टिकल लिहितं, मग त्यातून आणखीन लोकांना कळतं. तर अशा प्रकारे ती माहिती लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर वाचन, लेखन, भटकंती आणि संशोधन हे सगळं खूपच रिलेटेड आहे, हे याच्यातून दिसून येतं. तर आजचा हा आपला पॉडकास्ट इथेच बंद होतो आहे आणि तुम्ही खूप गोष्टी नवीन शिकवल्या यामध्ये आणि खूप गोष्टी आम्हाला कळाल्या किंवा नव्या पिढीला पण ह्या गोष्टींबाबतीत कळालं, यासाठी धन्यवाद. तर मंडळी, ही होती आपल्या ऑन द टॉक्सच्या आजच्या भागाची सुंदर अशी संगती. वाचनाची आवड, भटकंतीचा श्वास, लिखाणाची सच्ची अभिव्यक्ती आणि आपल्या मातीतल्या ग्रामदेवताची ओळख, या सर्व गोष्टी अनुभवायला मिळाल्या त्या प्रणव पाटील सरांच्या शब्दातून. त्यांचे मनापासून आभार. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे नक्की कळवा. आणि हो, असेच प्रेरणादायी पॉडकास्ट तुम्हाला हवे असतील तर कॉमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.